नमस्कार भावी शिक्षक हो. महाटेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी 24 मे ते 25 जून 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती, त्या टेट एक्झामचा निकाल 18 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. तर मित्र हो, 1ली ते 5वी व 6वी ते 8वी या वर्गासाठी महा-TET म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTET म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, या दोन्हीपैकी तुम्ही एखादी परीक्षा पात्र असणे आवश्यक आहे. आणि या परीक्षेच्या तयारीला जर तुम्ही सुरुवात केली असेल तर तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेणे खूप गरजेचे आहे. तर 2013 ते 2024च्या महा-TETच्या प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण म्हणजे विश्लेषण मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरील चॅनलला व्हिजिट करून प्लेलिस्ट ओपन करून त्या पाहू शकता किंवा अभ्यासू शकता. तसेच मराठी व्याकरण, मॅथ्स ट्रिक्स प्लेलिस्टसुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊन अभ्यासू शकता. विद्यार्थी मित्र हो, सर्व मोफत आहे. जर ते तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवू शकता, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि त्यासाठी तुम्हाला आणखीन एक काय करावं लागेल की बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ह्या बटनवर तुम्हाला प्रेस करावं लागेल. तर पहा, आणखीन एक महत्त्वाची न्यूज जी अपडेट परवा आलेली आहे ती आहे की सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिलेला आहे की 1ली ते 8वी या वर्गासाठी TET म्हणजे TET म्हणजेच कुठली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा काय आहे, बंधनकारक आहे. म्हणजे तुम्ही ती पास करणे 60% गुणाने आवश्यक आहे. जर 1ली ते 5वीसाठी तुम्ही जर सेवेत रुजू असाल आणि तुम्हाला जर 6वी ते 8वीमध्ये बढती हवी असेल, पदोन्नती हवी असेल, तरी तुम्हाला ते पेपर 2 पास म्हणजे पात्र व्हावा लागेल. तर 9वी ते 12वीसाठी TET बंधनकारक नाही, परंतु 1ली ते 8वीसाठी ती बंधनकारक करण्यात आलेली आहे. तर तुम्ही जर तयारीला लागला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलचा नक्की उपयोग करून घेऊ शकता. तुम्ही मराठी व्याकरणसुद्धा माझ्या चॅनलच्या माध्यमातून अभ्यासू शकता. आणखीन काही तुम्हाला गरज पडली तर नक्की कमेंट करा. मी शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असते, वेगवेगळ्या मॅथ्स ट्रिक्स अपलोड करत असते, त्यासुद्धा तुम्ही अभ्यासू शकता. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या लाईकनं आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं आणि नवीन नवीन कार्य करण्याचं प्रेरणा मिळत असते. त्याचबरोबर जर तो चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणखीन एक म्हणजे पेपर 2चं तुम्हाला जर सांगायचं असेल तर त्याचा सिलेबस मी तुम्हाला सांगू शकते. तर ह्या 6वी ते 8वीसाठी हा पेपर घेतला जातो. यामध्ये भाषा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आणि तुम्ही जर सामाजिक शास्त्र हा विषय निवडला असता तर सामाजिक शास्त्र, आणि जर तुम्ही गणित विज्ञान असेल तर तो गणित विज्ञान, असं दोन्हीपैकी एक तिथं असतं. आता ती गुणांची विभागणी कशी केलेली असते तेही थोडक्यात पाहूयात. जो विभाग A असतो त्यामध्ये भाषा 1 व 2 असते. म्हणजे तुम्ही इंग्रजी आणि मराठीचे एकूण 60 प्रश्न असतात 60 गुणांसाठी. नंतर भाग B मध्ये असते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. यामध्ये एकूण 30 प्रश्न असतात 30 गुणांसाठी. आणि माध्यम असते मराठी, म्हणजे मराठी माध्यमातूनच एक्झाम तुम्ही जर देत असाल तर. त्यानंतर भाग C मध्ये गणित व विज्ञान असते, किती 60 गुणांसाठी. किंवा तुमचं जर सामाजिक शास्त्र हा विषय असेल तर सामाजिक शास्त्राचे 60 प्रश्न येतात 60 गुणांसाठी. अशा प्रकारे ही गुणांची विभागणी करण्यात आलेली आहे. नक्की तुम्ही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास म्हणजे प्रश्नपत्रिका अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि त्यांची काय आहे की जी सिलेबस मर्यादा आहे ती तुम्हाला कळेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.